नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामध्ये जे नगर परिषद भरती प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सेकंड रिस्पॉन्स शीट जी काही फायनल रिस्पॉन्स शीट समजली जाते ऑब्जेक्शन नंतर, ती काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. आता याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं डाउट्स आहेत, की जे नॉर्मलायझेशन होणार आहे, ते म्हणजे पेपर 1, पेपर 2 चं वेगळं होणार आहे, की की एकत्रित होणार आहे? हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर जे नॉर्मलायझेशन होणार आहे, ते आत्ता होणार आहे. बघा, म्हणजे आत्ता होणार आहे. जे 45% चा जो क्रायटेरिया आहे, 45% तुम्हाला मार्क पाहिजे, तर तो आत्ता होणार आहे. म्हणजे या रॉ मार्कवर होणार आहे, की नॉर्मलायझेशन मार्कवर होणार आहे? ह्या 2 गोष्टीच आपण काय करत आहोत, की डिस्कस करणार आहोत. याचा जाहिरातीमध्ये कुठे उल्लेख आहे का? या गोष्टीचा आपण काय करत आहोत, की शोधत आहोत. तर ही जी इम्पोर्टंट माहिती आहे, ती तुमच्यासाठी मी काय करतो, की आता घेऊन येत आहे. तर सगळ्यात पहिलं पाहिलं तुम्ही, तर ही जी परीक्षा घेतली होती, टी-सी-एस मार्फत घेतली होती. ओके. तर टी-सी-एसमध्ये तुम्हाला माहिती आहे, जसं तलाठी भरतीमध्ये त्यांनी हे केलं होतं. 4 वेळेस त्यांनी ॲन्सर की चेंज केल्या होत्या. 4 वेळेस कंप्लीट ॲन्सर की चेंज केल्या होत्या. तर आत्ताही काही प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन असतील, तर काय करू शकतो, की आपण त्याला चेंज करण्यासाठी त्यांना सांगू शकतो आणि ते चेंज होतात. काळजी करू नका. असं नाही की त्यांनी केलं म्हणजे फायनलच आहे ते. अजून पण काय करतात, की चेंजेस होतात. जोपर्यंत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट लागत नाही, त्याच्या पहिले आपण काय करू शकतो, की प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. तर आपण जर याच्यामध्ये जर जाहिरात पाहिली, ओके, ही सविस्तर जाहिरात जर पाहिली आपण, तर सविस्तर जाहिरातीमध्ये जर तुम्ही दाखवतो तुम्हाला मी एकच मिनिट. तर ही जाहिरात आहे सविस्तर जाहिरात. तर याच्यामध्ये जर पाहिलं, तर हे टोटल 8 प्रवर्गासाठी ही जाहिरात होती. महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा. त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी गटक होता. त्याच्यानंतर विद्युत अभियंता गटक, संगणक अभियंता गटक, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता अभियंता गटक, त्याच्यानंतरनं लेखापरीक्षक, लेखापाल गटक, त्याच्यानंतरनं कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गटक श्रेणी ए-बी-सी, म्हणजे तिन्हीसाठी होते. अग्निशमन अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक. हे टोटल 8 साठी होते. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर या वेगळ्या वेगळ्या जाहिराती आहेत तिथे. तर आपण जाहिरातीची संख्या नाही बघत आपण, की त्याच्यामध्ये बघूयात की यांनी जी प्रोसेस दिलेली आहे ती कशी आहे. त्या आरक्षणासंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. कारण जाहिरातीमध्ये सगळं देतात तसंच ते काय करतात, की त्याच प्रकारे त्याचा अवलंब करतात ते पुढे जाऊन. तर इथं दिलेली आहे निवड प्रक्रिया सगळी. तर निवड प्रक्रियामध्ये जर तुम्ही पाहाल, हां, तर बघा, त्याच्यामध्ये बघा काय आहे, की 120 गुणांचा जो पेपर असेल, 60 प्रश्न राहतील. ओके, 60 प्रश्न राहतील. जे की मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याचा पेपर 1 होता. त्याच्यानंतर पेपर 2 जो होता तो 40 प्रश्न होते. 80 गुणांचा पेपर होता. 80 गुणांचा पेपर असेच काय केलं, की पेपर होते. आता हे दोन्ही पेपर एकत्र एकाच वेळेस घेण्यात येणार होते. त्याच्यानंतरनं पेपर 1 मध्ये कमीत कमी 45% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच पेपर 2 तपासला जाणार आहे. आणि तर पेपर 1 मध्येही विद्यार्थ्यांनी काय केलं, पेपर 2 मध्येही विद्यार्थ्यांनी काय केलं, की 45% गुण प्राप्त करणार. म्हणजे दोन्हीकडे त्यांना 45-45% गुण घेणे आवश्यक आहे. आणि वरीलपैकी दोन्ही पेपरमध्ये कमीत कमी 45% आणि त्यापेक्षा अधिक गुण घेतला, तरच उमेदवाराचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं वरील उमेदवार हे निवड प्रक्रियेतून बाद होतील. जर त्यांनी नाही केलं तर बाद होतील. त्यांचा गुणवत्तेसाठी निवड सूचीसाठी काय करण्यात, की विचार केला जाणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतरनं परीक्षार्थ्याने पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणा आधारित गुणवत्ता यादी तयार करून त्याच्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षण घेऊन गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवड सूची तयार करण्यात येतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर बघा, की याच्यामध्ये यांनी एक तुम्हाला लाईन तुम्हाला दिसेल, की जी गुणवत्ता यादी बनली जाते. आता बघा, गुणवत्ता यादी जी बनली जाते, ती नॉर्मलायझेशन मार्कावरती बनवली जाते. हे आहे. आता जे मार्क आले ते रॉ मार्क आहेत, याचे नॉर्मलायझेशन होत असतं. तर गुणवत्ता यादी बनते ती कोणत्या मार्कावर बनते? नॉर्मलायझेशनच्या मार्कावर बनते. याचा अर्थ असा आहे, की ही लिस्ट बनणार आहे, 45% पेपर 1 आणि 45% पेपर 2, ही जी लिस्ट असणार आहे, ही नॉर्मलायझेशनच्या मार्कावर असणार आहे. या आत्ताच्या रॉ मार्कवरती ती नसणार आहे. लक्षात घ्या, की काय, की हे नसणार आहे. इथं तुमची
ज्यांनी जसं म्हणलेलं आहे, की गुणवत्ता निवड सूची काय करण्यात की तयार करण्यात येणार आहे. कधी 45% विद्यार्थ्यांवरती. तर ती जी गुणवत्ता यादी बनवली जाते, ती कशावर बनवली जाते? नॉर्मलायझेशन मार्कवरती बनवली जाते आणि त्याच्यानंतरच काय करतात, की तुम्हाला क्वालिफाय, डिस्क्वालिफाय करण्यात येणार आहे. पेपर 1, पेपर 2. त्यामुळे आत्ता ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत, त्यांनी काय करायचं आहे, की टेन्शन घ्यायची गरज नाही. कमी असतील तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही नॉर्मलायझेशनचं वाट पाहू शकता. त्याच्यानंतरनं बघा इथं असं सांगितलं, की पेपर 2 इथं असं म्हणत आहे, की हे सामान्य प्रशासन विभागाचा जो जी-आर नंबर दिलेला आहे, त्याच्यानुसार सांगत आहे, की ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणाच्या आधारे एकूण गुणांच्या कमीत कमी 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड सूची तयार करीत असल्याने पेपर 2 आणि पेपर 1 या दोन्ही पेपरमध्ये कमीत कमी 45% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला नाही. याचा अर्थ असा असतो, की 200 पैकी तुम्हाला काय करायला लागतात? जर पाहिलं तुम्ही 200 पैकी 90 गुण घ्यायला लागतात कमीत कमी, तरच तुमचं काय होतं, की मेरिट लिस्टमध्ये नंबर येतो. अदरवाईज तुम्हाला नंबर येत नाही. जरी तुझे एक जरी वॅकन्सी असेल आणि तुम्ही एकच विद्यार्थी आहात, त्यांना टॉप केलेला आहे, पण 90 पेक्षा कमी मार्क आहेत, तर तुम्हाला तिथं चान्स दिला जात नाही. ही गोष्ट आहे. त्याच्यानंतरनं किमान 45% पेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यामुळे पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास जाहिरातीमध्ये नमूद केलेली रिक्त पदे असली तरीही कोणत्याही परिस्थितीत काय करेल, की पात्र उमेदवाराची गुणाची टक्केवारी 45% पेक्षा कमी केली जाणार नाही. मी जे हे आता सांगितलं तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ओके. हां, आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा जो होता, तो होता की पेपर 1 आणि पेपर 2 चं नॉर्मलायझेशन सेपरेट होणार का? नाही, याचं सेपरेट नॉर्मलायझेशन होणार नाही. दोन्ही याचं काय होणार की एकत्रित तुम्हाला 100 प्रश्नांसाठी काय करायचं एकदमच नॉर्मलायझेशन 200 मार्कापैकी होणार आहे. त्याच्यामध्ये मग पहिल्या 60 प्रश्नाचे वेगळे गुण पकडले जातील आणि नंतरच्या 40 प्रश्नाचे वेगळे गुण पकडले जाणार आहेत. तर ही माहिती होती. तर तुम्ही काय करा, की मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क किती आहेत ते सांगू शकता. त्याच्यावरनं आपण एक अंदाज बांधू शकतो, की कट ऑफ जो आहे तो किती येऊ शकतो. ओके. तर ही माहिती होती. तर आशा करतो तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल, की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.